तो दोस्तों यहाँ पर अब तीन टीमों के बीच में बॉल आउट होने वाला है। ग्रुप सी में से एक टीम क्वालिफाई कर चुकी है सुपर 8 के लिए, जॉली स्पोर्ट्स कामतगर, और अब तीन टीमों के पॉइंट सेम हुए हैं। राहनाळ 0। आतिश पाटिल 3 राउंड्स और बचे हुए हैं। आतिश पाटिल 2-2 वार खाली चले गए हैं तीनों भी टीमों के। एनके स्पोर्ट्स खांडवल की ओर से अब आ रहे हैं तीसरे राउंड की शुरुआत करने के लिए आतिश पाटिल। पूरे टूर्नामेंट में गेंदबाजी तो नहीं की है, ग्रामीण क्रिकेट में जरूर करते हैं गेंदबाजी। ओहो, ये चली गई ऑफ स्टंप के बाहर। दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, बाएं हाथ का बल्लेबाज होता तो वो लेग स्टंप के बाहर, लेकिन स्टंप्स को यहाँ पर हिट करना बहुत जरूरी है। नए बॉलर कासिम बाबू। कासिम बाबू मायरा स्पोर्ट्स कडून आता तिसरा बॉलर वापरला जातोय आणि आता तिसऱ्या राउंड मध्ये त्याचा बॉल हिट होईल का? कासिम बाबू थोड़ा सा वार्म अप करते हुए कासिम बाबू, चेहरे पर मुस्कुराहट है। इनके मन में तो पहले ही लड्डू फूट रहे हैं। तो बॉल हिट होईल का स्टंपवर? कासिम बाबू, हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि इथे देखील संधी हुकली आहे कासिम बाबूची टीम मायरा स्पोर्ट्सची। मिस बाय माइल्स, बहुत ज्यादा दूर कर बैठे थे। तो 3 राउंड्स यहाँ पर समाप्त होने को है। तीसरे राउंड की अंतिम गेंद डालेंगे जागृत मराठा राणाल की ओर से ऑल इंडिया आइकॉन प्लेयर प्रीतम बारी। काय वाटतं अजय, हिट होईल का? प्रीतम बारी आलाय, आत्ताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवलेला आहे। कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडे, आत्मविश्वासाने बॉलिंग करणं गरजेचं आहे, प्रयत्न त्याला करायचा आहे। ये हिट होना जरूरी है। वैसे प्रीतम बारी को हिट करना चाहिए मेरे ख्याल से, कोशिश पूरी करेंगे। संभावनाएं थोड़ी ज्यादा लगती है मुझे। पाहूया आता हिट होईल का। प्रीतम तयार, इथे मिस केलेली आहे। गुडलेन स्पॉट वरून बॉल उसळी घेत गेला विकेट किपरच्या मागे, यष्ट्यांना सोडून, आणि इथे देखील लाईन मिस होते। आणि आतापर्यंत 3 राउंडचा खेळ संपलेला आहे। 3 राउंड नंतर एनके स्पोर्ट्स खांडवाल 0, मायरा स्पोर्ट्स 0, जागृत मराठा राहनाळ 0। अब केवल 2-2 मौके बचे हैं सभी टीमों के पास। चौथे राउंड की शुरुआत करेंगे एनके स्पोर्ट्स खांडवल की ओर से कुमार। दाहिने हाथ से राउंड द विकेट। ओह, काफी नजदीक से, लेकिन पॉइंट नहीं मिला है। वेगळाच फॉर्मॅट आहे BPL 2 मध्ये। आफाक अन्सारी आता बॉलिंगसाठी येईल मायरा स्पोर्ट्स कडून। पुढच्या वर्षी तर मला वाटतं 18 टीम यावर्षी आहेत, पुढच्या वर्षी जर 24 झालं तर 24च्या 24 टीम भरपूर सराव करतील बॉल आउट साठी। निश्चित रूप से कहते हैं कि काला हिट आप घर में रखो तो मच्छर को मारते हो, यहाँ पर एक हिट 2 टीमों को पछाड़ सकते हो। आफाक अन्सारी बोल तयार मायरा स्पोर्ट्स कडून। ओहो, मिस केलेला आहे स्टंप, सरळ जातो विकेट कीपरच्या मागे बॉल, आणि इथे संधी गमावलेली आहे मायरा स्पोर्ट्सने। जागृत मराठा राहनाळ कडून किशोर मुकादम आता बॉलिंग करताना दिसेल। वैसे बंदे में है दम, नाम है किशोर मुकादम, और वो दम अभी दिखाना होगा यहाँ पर। लेफ्ट आर्म गेंदबाज है, गोरसई के खिलाड़ी है। जागृत मराठा राणाल टीम का प्रतिनिधित्व कर रहे हैं BPL सीजन 2 में। ग्रुप सी में दूसरे पायदान पर कौन रहेगा? Oh, hits it! This is clever from Kishore Mukadam. And look at the celebrations. अखेर जागृत मराठा राहनाळ टीमचा बॉलरने हिट केलेला आहे, बरोबर ऑफ स्टंपवर जाऊन बॉल आदळलाय। किशोर मुकादम दाखवलाय दम, आणि या बॉल आउट मध्ये आपण पाहतोय परिस्थिती जागृत मराठा राहनाळची आता खूप चांगली आहे। काफी सारी खुशियां इस समय जागृत मराठा राणाल के खेमे में। 4 राउंड समाप्त हो चुके हैं। 5वें राउंड की शुरुआत करते हुए उमेश तरे एनके स्पोर्ट्स खांडवल।
ओ ये लाइन बहुत अच्छी थी लेकिन उछाल थोड़ा ज्यादा मिला, स्टंप्स के ऊपर से गुजर गई और खाता खुला नहीं है एनके स्पोर्ट्स खांडवल का। उनके 5 राउंड्स खत्म हो चुके हैं। 5 राऊंड संपलेले आहेत एनके स्पोर्ट्स खांडवालचे. 5व्या राऊंडसाठी आता मायरा स्पोर्ट्स कडून यासिर शेख बॉलिंगसाठी आलाय. लास्ट बॉलर त्यांचा 5वा बॉलर आता शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार राऊंड नंबर 5 मध्ये. यदि यासिर हिट नहीं करेंगे तो फिर जागृत मराठा राणाल क्वालिफाई कर जाएगी सुपर 8 के लिए. बड़ी इंपॉर्टेंट गेंद. अरे लेग स्टंप के बाहर चले गए, सिर पर हाथ दे बैठे हैं वहां पर यासिर शेख. तो जागृत मराठा राणाल टीम ने सुपर 8 के लिए क्वालिफाई कर लिया है. ग्रुप सी में दूसरे नंबर पर रही है जागृत मराठा राणाल. मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस. मैदान में कोई भी नहीं जाएगा प्लीज. ये जो है ना ये क्वालिफाई कर गई. जागृत मराठा राहणार सेकंड प्लेसला हा संघ दाखल झालेला आहे. आणि आता ज्या 2 टीम्स आहेत माहिरा स्पोर्ट्स आणि एनके स्पोर्ट्स खांडवाल, दुसरे 3 बॉलर आता तुम्हाला द्यायचे आहेत बॉल आउट साठी. जी हाँ, बॉल आउट का जो खुमार है, जो रोमांच है वो यहाँ पर खत्म नहीं होता है. फिर से बॉल आउट होगा बची हुई 2 टीमों के बीच में. माहिरा स्पोर्ट्स और एनके स्पोर्ट्स खांडवल के बीच में 3 गेंदों का बॉल आउट होगा. फ्रेश बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत. तेच बॉलर तुम्हाला परत बॉल टाकताना दिसणार नाहीत. थर्ड नंबर साठी आता तिसरा संघ कुठला क्वालिफाय होईल ग्रुप सी मधून. दुसऱ्या प्लेसवर जागृत मराठा राहणार हा संघ राहिलाय. किशोर मुकादमने दम दाखवला, त्याचा बॉल हिट झाला आणि हा संघ क्वालिफाय झालेला आहे भिवंडी प्रीमियर लीग मध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि त्याच्यानंतर जागृत मराठा राहणार. 3 बॉलरचे नाव फ्रेश बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत. दर्शकों से रिक्वेस्ट है कि आपको मैदान में नहीं जाना है प्लीज. क्या कमाल है ना कुणाल. 3 टीमें थी, 5 मौके थे, लेकिन एक ही गेंदबाज ऐसा रहा जिसने स्टंप्स को हिट किया. ही कमाल आहे आणि तुमच्याकडे यॉर्कर स्पेशलिस्ट असणं गरजेचं आहे मी तर म्हणेन. कारण तुम्ही अगोदर देखील बॉलआउट पाहिला ग्रुप बी मध्ये, तिथे यॉर्कर्सवर स्टंपला हिट करण्यात आलं आणि इथे देखील परफेक्ट यॉर्कर टाकला. बॉलर होता किशोर मुकादम. और देखिए जो भी टीमें सुपर 8 के लिए क्वालिफाई कर चुकी है उन सभी टीमों के कप्तानों से हम रिक्वेस्ट करते हैं आपको तुरंत रिपोर्ट करना है. ग्रुप ए से जो 2 टीमें क्वालिफाई हुई है सुपर 8 के लिए वो है आगरी राजा पोगाव और बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क. थर्ड पोजीशन पर रही है सोना देवी विहान मित कुमार टेमघर. ग्रुप बी से RD 4440 ओवली और मैगी 11, ये 2 टीमें सुपर 8 के लिए क्वालिफाई कर चुकी है. तीसरे पोजीशन पर जो टीम रही है वो है चैलेंज स्पोर्ट्स. और अब ग्रुप सी से 2 टीमें सुपर 8 के लिए क्वालिफाई कर चुकी है, जॉली स्पोर्ट्स कामतघर और उनके साथ जागृत मराठा राणाल. थर्ड नंबर पर कौन सी टीम रहेगी उसका फैसला आने वाले 10 मिनट के भीतर हो जाएगा बॉल आउट के जरिए. 2 टीमों के बीच में 3 गेंदों का बॉल आउट एनके स्पोर्ट्स खांडवल और माहिरा स्पोर्ट्स के बीच में. आप देख रहे हैं इस समय भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 BC4 एंड अल्ताफ बाली प्रेजेंट्स. इसको ऑर्गेनाइज किया है BC4 और पायनियर स्पोर्ट्स ने. तो माहिरा स्पोर्ट्स के गेंदबाज है मुनाफ शेख, अकील और माजिद शेख. एनके स्पोर्ट्स खांडवल के 3 गेंदबाज है जुल्फिकार मोमिन, अजित मोहिते और महेंद्र माघे. आता तर नवीन बॉलर वापरावेच लागतील कारण पहिल्या 5 बॉलर काहीच करू शकलेले नाहीयेत. चला लवकरात लवकर सुरू करूया. मायरा स्पोर्ट्स कडून मुनाफ शेख पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये असेल.
तीन संधी पुन्हा एकदा दोन्ही टीमला इथे मिळालेल्या आहेत. एक संघ क्वालिफाय करण्यासाठी तिसऱ्या प्लेससाठी आता इथे संघर्ष करताना दिसेल. एक संघाचा स्पर्धेतला आव्हान इथून संपुष्टात येईल आणि पहिला बॉल मुनाफ शेख टाकेल मायरा स्पोर्ट्स कडून. मुनाफचा बॉल लेग स्टंपच्या अगदी जवळून गेलाय. विकेट किपरच्या मागे मिस केलेली आहे लाईन आणि मायरा स्पोर्ट्स पहिल्या राउंड नंतर 0. और थोड़ा अंदर रखते तो काम बन सकता था, लेकिन लेग स्टंप को मिस किया है वहां पर मुनाफ शेख ने. अब गेंदबाज आ रहे हैं एनके स्पोर्ट्स खांडवल टीम की ओर से जुल्फिकार मोमिन. सीधे बल्ले से काफी अच्छे शॉट्स लगाते हैं. क्या सीधी गेंद करेंगे स्टंप्स पर? तेच तर पाहायचंय आता. सरळ बॉल स्टंपवर टाकणं गरजेचं आहे जुल्फिकार मोमिनला. प्रैक्टिस बहुत ज़रूरी है कुणाल बॉल आउट के लिए, और एक स्टंप सामने रखकर आप यदि प्रैक्टिस करोगे तो ज़्यादा फायदा आपको मिल सकता है. आइए देखते हैं कि जुल्फिकार क्या करते हैं. अरे लाइन तो ठीक ठाक थी मेरे ख्याल से, लेकिन उछाल काफ़ी ज़्यादा, क्योंकि लेंथ थोड़ी पीछे थी उनकी. ये भी मिस कर बैठे. लाईन चांगली होती, लेंथ खराब होती, त्याच्यामुळे मिस झालेला आहे. अखिल मायरा स्पोर्ट्स कडून पहिल्या राउंड नंतर एनके स्पोर्ट्स कांडवाल 0 आणि मायरा स्पोर्ट्स 0. सेकंड राउंड पहिला बॉल अखिल आलाय. अखिलचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि इथे मिस केली आहे लाईन. दूसरे राउंड में भी वार खाली चला गया है मायरा स्पोर्ट्स का. अब एनके स्पोर्ट्स के पास मौका है. अजीत मोहिते. अजीत मोहिते ने कबूल किया कि बल्लेबाजी में कहीं ना कहीं उतना अच्छा प्रदर्शन नहीं हुआ है, लेकिन अब वो सब भूलकर यहां पर गेंद करनी है उनको. ओ फुल टॉस, लेकिन नहीं लगी स्टंप्स पर. अच्छा प्लान बनाकर आए थे, फ्लाइटेड गेंद की थी, लेकिन निशाना चूक गया. स्कोर्स 0-0. थोडक्यात राहिला अजित मोहितेचा हा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अपयश आलेला आहे. माजिद लास्ट बॉल मायरा स्पोर्ट्स कडून. माजिदचा बॉल हिट होईल का? तिसरी संधी, ही शेवटची संधी मायरा स्पोर्ट्स साठी. माजिद तयार. पुढचा बॉल. माजिदची लाईन पूर्णपणे खराब आहे, भरपूर दूर टाकलाय आणि आता शेवटची संधी आहे एनके स्पोर्ट्स खांडवाल कडून येईल महेंद्र मागे. खुद कप्तान आ रहे हैं, और एनके स्पोर्ट्स खांडवल के जो ओनर्स है विवेक पाटिल और सुजीत पाटिल इस समय कह रहे होंगे कि महेंद्र मागे उखाड़ दो डंडा और लहरा दो अपना झंडा. महेंद्र मागे. ओ ये गेंद घूम गई, सीधी गेंद की जरूरत थी. तो स्कोर्स लेवल है 0-0, और अब फिर से बॉल आउट होगा. ऑफ स्टंप वरून टर्न झाला बॉल आणि आता 2-2 बॉल ची संधी इथे मिळेल. 2 आणखी नवीन बॉलरचा वापर करावा लागेल. 2 आणखीन वेगळे बॉलर तुम्हाला वापरावे लागतील. यानंतर 2-2 बॉल दोन्ही टीमला दिले जातील, एनके स्पोर्ट्स खांडवाल आणि मायरा स्पोर्ट्सला. वैसे दोनों टीमों के आधे खिलाड़ियों ने तो अपने हाथ आजमा लिए हैं. 8-8 गेंदबाज तो हो चुके हैं. कुल मिलाकर 16 खिलाड़ियों का स्क्वाड है. क्या अब मतीन खान भी गेंदबाजी करेंगे? हो, मला तर तेच वाटतंय. मतीन बरोबर चर्चा सुरू आहे संपूर्ण टीममेटची, संघ मालकांची. मतीनने बॉलिंग करावी, मतीनने सांगितलं हो मी टाकणार. पाहूया आता निर्णय काय येतोय. शेवटी मॅनेजमेंटवर आहे डिसिजन. मायरा स्पोर्ट्स आणि एनके स्पोर्ट्स कडून कुठले 2 बॉलर इथे वापरले जातील. 8 बॉलरने आपलं नशीब आजमावलंय आणि तिथे हिट तर झालेला नाहीये बॉल. आता मतीनकडे जातील असं वाटतंय मायरा स्पोर्ट्स. कोई ऑफ स्टंप के बाहर जा रहा है, कोई लेग स्टंप के बाहर जा रहा है, लेकिन अभी भी दोनों टीमें बनी हुई है बीपीएल सीजन 2 में. कौन अंदर कौन बाहर, फैसला तो आज ही होके रहेगा.
एनके स्पोर्ट्स खांडवल की ओर से विनोद पाटिल बचे हुए हैं, शायद वो भी कर सकते हैं, लेकिन देखना है कि अभी कौन गेंदबाजी करेगा बॉल आउट में। दो दो गेंदें करनी है दोनों भी टीमों को। अजय 2007चा विश्वचषक आपल्याला आठवत असेल, पाकिस्तानच्या विरुद्ध आपण देखील बॉलआउटमध्ये विजय मिळवला होता. काय बॉलिंग केली होती, सेहवाग, बज्जी पाजी, रॉबिन उत्तप्पा, यष्टीरक्षक आपले महेंद्रसिंग धोनी, आणि खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी देखील भरपूर तयारी करण्यात आली होती 2007च्या विश्वचषकाच्या अगोदरच, सुरुवातीपासूनच. जी बिल्कुल, और प्रोफेशनल क्रिकेट में ये सारी चीज़ें काफ़ी मायने रखती है। छोटी छोटी चीज़ें होती है, उन पर आपको ध्यान देना होता है, और ये भी प्रोफेशनल क्रिकेट से कम नहीं है। बीपीएल जमा अंसारी वहाँ पर थोड़े वार्म अप करते हुए नज़र आ रहे हैं, नाम अभी तक हमारे पास पहुँचे नहीं है। मैदान में केवल गेंदबाज रहेंगे और विकेट कीपर। मतीन खान के हाथ में नजर आ रही है गेंद, और ये रहे दोनों टीमों के नाम। मायरा स्पोर्ट्स की ओर से मतीन खान और मुनाफ, एनके स्पोर्ट्स की ओर से कुमार और विनोद। पहिला बॉल आता इथे टाकताना दिसेल मतीन मायरा स्पोर्ट्स कडून. बॉल हिट करणं गरजेचं आहे, अशी परिस्थिती. एक संघ पुढे दाखल होईल तिसऱ्या प्लेसला ग्रुप सी मधून, आणि एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल. मतीन तयार. मतीनचा फुल टॉस विकेट कीपरच्या हातात आहे डायरेक्ट, त्याच्यामुळे इथे पहिली संधी मायरा स्पोर्ट्सने गमावली आहे. बहुत दिनों के बाद गेंद हाथ में आएगी तो यही होगा। मतीन का वार यहाँ पर खाली चला गया है। अब बारी है एनके स्पोर्ट्स खांडवल टीम की ओर से विनोद पाटिल की। खांडवल के लिए खेलते हैं ग्रामीण क्रिकेट में एनके स्पोर्ट्स खांडवल, और यहाँ पर भी बीपीएल सीजन 2 में भी एनके स्पोर्ट्स खांडवल के लिए खेल रहे हैं। बल्लेबाजी का मौका नहीं मिला, गेंदबाजी का मौका मिला नहीं है, लेकिन अब जो मौका मिला है ये भी कुछ कम नहीं है। बॉल आउट में विनोद पाटिल। ओहो, धीरे से छोड़ दिया था लेकिन काम हुआ नहीं, मिस कर बैठे। मुनाफ, मायरा स्पोर्ट्स कडून मुनाफच्या हातामध्ये आता बॉल असेल. हा 10वा गोलंदाज आतापर्यंत वापरलाय. पहिले 5, त्याच्यानंतर 3 आणि आता 2 संधी मिळालेल्या आहेत. थर्ड पोझिशनसाठी ग्रुप सी मधून कुठला संघ पुढे जाईल? मुनाफ बॉलर तयार, विकेट कीपर तयार, मायरा स्पोर्ट्स. मुनाफचा हा फुल टॉस बाहेर गेलाय स्टंपच्या, त्याच्यामुळे इथे संधी समाप्त होते मायरा स्पोर्ट्सची. आणि आता एनके स्पोर्ट्स कडून बॉलिंगसाठी येईल कुमार. मुनाफ को दूसरा मौका मिला, लेकिन ये दूसरा मौका भी उन्होंने गवा दिया। अब कुमार के पास भी दूसरा मौका है। ये तो रेगुलर बॉलर है। राउंड द विकेट जाते हुए, अरे रे रे, देखिए महेंद्र माघे का रिएक्शन। तो फिर से स्कोर्स बराबर 0-0। और अब जो है 5-5 गेंदबाजों के नाम देने हैं। 5-5 मौके मिलेंगे कुणाल, लेकिन कौन हिट करेगा ये बड़ा सवाल है। मला वाटतं क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक लांबलचक चाललेला बॉल आउट हा कदाचित ठरू शकतो, कारण त्या दिवशी 4 टीम होत्या. 4 टीम मध्ये देखील लवकर बॉल आउट संपला, परंतु इथे आपण पाहतोय 3 टीम मध्ये एवढी चोरस आहे, आणि त्याच्याचमुळे भिवंडी प्रीमियर लीग चर्चेचा विषय ठरली आहे. कमेंट्री बॉक्स में थोड़ा सा हम परिवर्तन कर रहे हैं। अब कुणाल दाते की जगह लेने के लिए तैयार है मेरे साथ मनीष पाटिल, वाइस ऑफ मीरा भाईंदर। स्वागत है आपका मनीष। का परिवर्तन होऊ नये, कारण 10 बॉलर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले आहेत, तर प्रेक्षकांना सुद्धा टेस्ट बदलणं गरजेचं आहे. तर आता आपण होप करूया, आशा ठेवूया की या पुढच्या 5 बॉलर्सपैकी एक बॉलर असेल जो तो यष्ट्यांचा वेध बॉल घेणारा बॉल हाताळेल.
दोनों टीमों के कप्तान कह रहे होंगे कि किशोर की तरह कोई तो जोर लगाओ और ये स्टंप्स हिट करो. तुम्ही एक चांगला उल्लेख केला होता, काला हिट. स्टंपला करा हिट आणि प्रतिस्पर्धी संघांना मैदानाच्या बाहेर करा. तर हे महत्वाचं आहे. तो हिट करणारा बॉल कोण असेल. एव्हान आपण पाहिलं तर जेव्हा बॅटर खेळपट्टीवर असतो, तुम्ही यॉर्कर लाईन हाताळता यष्टांचा वेध घेता, पण मात्र जेव्हा त्या ठिकाणी बॅटर नाही आहे, त्यामुळे काहीसं कटून होऊन बसलंय बॉलर्सला यष्टांचा वेध घेताना. जी हाँ, इसीलिए बिना बल्लेबाज के भी कभी कभी आपको प्रैक्टिस करनी चाहिए बॉलिंग की. हा धडा आहे ऍक्च्युली. आणि हे जो संघ बॉल आउट मध्ये बाहेर पडणार आहे, नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. नंतर जरी पुढच्या वर्षी 24 संघ येतील, प्रत्येक संघाला मात्र बॉल आउटचा सराव करून या बीपीएल सीझन 3 मध्ये पदार्पण करावं लागेल. ग्रुप सी च्या थर्ड पोझिशनसाठी हे बॉल आउट चालले. आणि आता आपण टीम्सचा उल्लेख करूया. माहिरा स्पोर्ट्स कडून गोलंदाज असतील मुनाफ, जामा, अमिदुज्जामा, फैजल आणि यासिर. आणि एनके स्पोर्ट खांडवल संघाकडून गोलंदाजी करतील कुमार गुंडा, सुरेश पारदी, उमेश तरे, सायबान आणि महेंद्र मागे. कोण असेल तो नशीबवान गोलंदाज ज्याच्या एका हिटमुळे त्यांचा संघ पुढची चाल करू शकणार आहे. तो कुठला गोलंदाज असेल जो आज त्याच्या संघ मालकाचा विश्वास जिंकून दाखवेल. कहीं ऐसा ना हो जाए कि इस राउंड में दो गेंदबाज हिट कर जाए दोनों टीमों की ओर से. हे सुद्धा होऊ शकते, कारण 10 बॉलर्सने मात्र आपलं नशीब आजमावलं. एकाही बॉलर्सला यष्टांचा वेध घेता आला नाही. कदाचित आता 5च्या 5 बॉलर्स देखील यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळू शकतील. मुनाफ, मायरा स्पोर्ट्स कडून मुनाफ स्टार्ट करतोय. या तिसऱ्यांदा बॉलिंग साठी आलेले आहेत आणि आता मात्र एक आत्मविश्वास पाहायला मिळतोय की मला बॉल हिट करायचा आहे, त्यामुळे तो डोक्याला बॉल हिट करतोय. हिट द टारगेट. मुनाफ चले. मुनाफ आला आणि मुनाफ गेला. पहिला बॉल मात्र यष्टांना वेध घेताना पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा संधी हुकलेली आहे मायरा स्पोर्ट्सची पहिली. अब तो प्रैक्टिस की कमी है ये भी नहीं कहा जा सकता है. काफी ज्यादा प्रैक्टिस हो गई है आज ही. नशिबाची साथ मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर मेहनत आणि नशिबाची साथ असेल तर छापा सुद्धा तुमचा, काटा सुद्धा तुमचाच. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर. कुमार आलाय. पेस जनरेट करायचा प्रयत्न केला गेलाय, पण कुठेतरी विसर पडतोय. पेस आणि पिचिंगचं महत्व नाहीये, फक्त तुमचा बॉल यष्टांना हिट झाला पाहिजे. जी हाँ, लीगल गेंद होनी चाहिए, ये शर्त है. और स्टंप्स को आपको हिट करना है. जमा आए हैं, बहुत ही पॉपुलर खिलाड़ी है. ऑनलाईन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या बॉल आउटचा आनंद घेत आहेत. जमा की गेंद ऑफ स्टंप के बाहर चली गई है. एक और वार खाली जाता हुआ मायरा स्पोर्ट्स की ओर से. जमा सुद्धा पुन्हा एकदा आपल्या पॅव्हेलियन मध्ये जमा झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील तितकंच बॉल हिटिंग पाहायला मिळालं नाहीये. दुसरी संधी देखील हुकलेली आहे. आता एनके स्पोर्ट्स कडून भिवंडी एक्सप्रेस, सुरेश पारदी पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावताना तुम्हाला पाहायला मिळतील. 4,500 ऑनलाईन प्रेक्षक या बॉल आउटचा आनंद घेत आहेत. हा देखील एक वेगळा फॉर्मॅट आहे क्रिकेटचा. ये लोकप्रियता है भिवंडी प्रीमियर लीग की. सुरेश पारदी लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार तेज तर्रार गेंद की थी उन्होंने, लेकिन फिर भी टारगेट को मिस किया है. उन्होंने भी तीसरी बार हाथ आजमाया है, लेकिन हाथ कुछ नहीं लग रहा है. गोल्डन आर्म, तो गोल्डन आर्म कुठल्या गोलंदाजाचा असेल जो त्यांच्या संघासाठी कुठेतरी एक वरदान ठरणार आहे. आणि तो गोल्डन आर्म असेल का गोलंदाज अमिदुज्जामा, जे खरं सुद्धा ओनर सुद्धा आहेत. आणि ओनरला आता आपल्या संघासाठी विजयासाठी प्रयत्न करावे लागेल. मरता क्या न करता. एक्झॅक्टली, मरताना काय न करता. जी हाँ, बीपीएल में ये पहला ऐसा मौका है जिसमें ओनर मैच जिता सकता है. ओहो, कोशिश अच्छी थी, नॉट बैड एट ऑल. यष्ट्यांना फुंकर घालून हा बॉल इंचभर अंतराने लांबून गेलेला आहे. चांगला प्रयत्न संघमालक अमिदुज्जामाचा, जे माहिरा स्पोर्टचे संघमालक आहेत. आणि खरंच चांगला उल्लेख शाहिद खान सरांनी केला आहे की भिवंडी परिसरामध्ये संघमालक सुद्धा त्यांच्या संघाला विजय करून देऊ शकत होता या बॉलवर. अब बारी एनके स्पोर्ट्स खांडवल की. गेंदबाज है उमेश तरे. 6 गेंदों पर 6 विकेटें इसी मैदान पर उन्होंने ली है. बहुत बड़ा कीर्तिमान सिटी इमर्जिंग में. लेकिन यहाँ पर ये जो 3 स्टंप्स है वो उनको शायद दिख नहीं रहे हैं.
जे बॉलर्स आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये ते 3 स्टंप येतील आज रात्री, ज्यांचे बॉल यष्टांना वेध घेतलेले नाही आहेत. तिन्ही चान्सेस मिस झालेत. मायरा स्पोर्टचे 3 चान्स मिस झालेत. त्यानंतर एनके स्पोर्टचे 3 चान्स मिस झालेत. 2 चान्स अजूनही उभय संघाचे बाकी आहेत. जॉली स्पोर्ट्स कामतगर और जागृत मराठा राणाल, ये 2 टीमें सुपर 8 के लिए क्वालिफाई कर गई है ग्रुप सी से. तीसरे पायदान पर कौन रहेगा, उसके लिए ये बॉल आउट फैसल आए हैं. अरे रे रे, काफी बाहर. शोल्डरचा वापर केला गेला होता, कुठेतरी आपटून टाकण्याचा प्रयास केला गेला. बघा, रणनीती साफ पाहिजे. मला फक्त बॉल हिट करायचा स्टम्प्स ना, त्यासाठी मात्र शोल्डरचा वापर देखील अतिरिक्त करण्याची गरज नाहीये किंवा तुम्हाला फिंगर रोल करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त मनामध्ये एकच चित्र आणायचंय, त्या 3 स्टम्प्स. सायबान फकी आता येतोय तो म्हणजेच एनके स्पोर्ट्स टीम साठी. पटकने की जरूरत नहीं थी, वैसे स्टंप्स के ऊपर से गेंद निकल गई. तो चौथा राउंड भी खत्म हो चुका है, किसी का भी खाता खुला नहीं है. स्कोर्स 0-0. यासिर एक मोठं नाव आहे. शेवटचं एक चान्स आहे. यासिर मात्र पॉझिटिव्ह दिसतोय आणि ही पॉझिटिव्हिटी या पुढच्या बॉलवर पाहायला मिळेल का? स्टम्प्सला बॉल हिट होईल का? लास्ट चान्स ऑफ दिस राउंड. हिट, तो हिट करतोय. जबरदस्त गोलंदाजी यासिर. कोई अंदर नहीं जाएगा प्लीज. भाई यार बाहर आइए प्लीज, बाहर आइए. अभी भी एक चांस बाकी है. आखिरी मौका है एनके स्पोर्ट्स खांडवल के पास. और फिर से मैं वही कहूंगा बात कि मरता क्या ना करता, कप्तान आए हैं महेंद्र माघे. मायरा स्पोर्ट्स का खाता खुल गया है. महाराष्ट्र के बेस्ट फिनिशर विद द बैट, उन्होंने बहुत बार फिनिश किया है. विद द बॉल फिनिश करेंगे क्या महेंद्र माघे? आगे आएंगे क्या?